जानेवारी 1920ला मूकनायक नावाचं पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काढलं होतं, दरवर्षी त्या दिवसाचं महत्त्व म्हणून एक डोळे असून आंधळा असणारा, काने असून बहिरा असणारा आणि तोंड असून मुका असणारा हा समाज, त्या समाजाला जागरूक करण्याचं हे काम या मूकनायकांनी संघटकांचं काम केलं आहे. त्यामुळे तो मूकनायकाचा दिवस म्हणून दरवर्षी संग्रामगिरीच्या पहाडीवर ताडोबा अभयारण्य निमढेला गेट तिथे कक्ष नंबर 60वर दरवर्षी हा मोठा 30 आणि 31 जानेवारीला मोठा कार्यक्रम होतो. 30 आणि 31 जानेवारीच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि संपूर्ण अशी ही आर्थिक चळवळी, त्या चळवळीसंबंधी आणि धार्मिक जो प्रपंच आहे हा सद्धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. साऱ्या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. त्यामुळे बुद्धाच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा आपल्या अनुयायांवरती सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी दिली. त्या जबाबदारीची ही संपूर्ण ज्या ओतप्रोत हा सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार नेमका करावा कसा, हे बोधिज्ञानाचा प्रसार करावा कसा, याचं सातत्यानं त्या ठिकाणी अध्ययन होतं. अभिधम्मावर विशेष रूपाने बोलणारे हे कार्यकर्ते असतात, उपासक उपासिका असतात, भिक्खुणी संघ असतो. आपण या कार्यक्रमाला सर्वच जणांनी आपण हजेरी लावावी असं आवाहन करतो. खूप मंगल हो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.